मंडळी, उपवासाला साबुदाण्याचे तेच-तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला आहे का? मग बनवा हा खमंग खुसखुशीत असा उपवासाचा वडा. यामध्ये जरासुद्धा साबुदाणा किंवा वरईचे तांदूळ वापरलेले नाही. अवघ्या 5 मिनिटात तयार होतो. खायला अतिशय चविष्ट लागतो. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले. हे बटाटे किसून घ्यायचे. बटाटा किसूनच घ्यायचा आहे, त्यामुळे तो छान एकजीव होतो. जेव्हा आपण वड्याचं पीठ तयार करतो, त्यामध्ये जर बटाट्याचा तुकडा राहिला, तर वडे तेलात घातल्यानंतर फुटतात देखील. दोन्हीही बटाटे किसून घेतले आहे. त्यानंतर हाताने ते पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे. किसलेला बटाटा हाताने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं, अर्धा चमचा जिरे घालून घेतले आहेत, अर्धा चमचा साखर घालायची, 4 हिरव्या मिरच्यांची ही बारीक पेस्ट करून घेतली, तीही घालून घेऊया आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. वड्याचं पीठ भिजवण्यासाठी आज आपण साबुदाणा किंवा वरईचे तांदूळ न वापरता वापरणार आहोत राजगिऱ्याचं पीठ. हे पीठ कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होईल. तर 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेऊन ते व्यवस्थित बटाट्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं. लगेचच सगळं पीठ घालायचं नाही. थोडं-थोडं पीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे पिठाचा अंदाज येईल. बरं, यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. जो काही बटाट्याचा ओलसरपणा आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. तर पुन्हा एकदा अर्धा कप यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ घालून घेतलं आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं. बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं. जराही पाण्याचा वापर यामध्ये केलेला नाही. तर हे पीठ बघाल थोडंसं घट्टसरच ठेवायचं, फार पातळ करायचं नाही. सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं. तेल घातल्यामुळे वडे छान असे खुसखुशीत होतात. आता हे मळलेलं पीठ 5 मिनिटं मुरत ठेवूया. तोपर्यंत वड्यासोबत खाण्यासाठी आपण मस्त फोडणीचं दही बनवणार आहोत. त्यासाठी 1 कप दही घेतलं, ते छान फेटून घ्यायचं. दही आंबट घ्यायचं नाही, तर फ्रेश आणि गोड दह्याचा वापर करायचा. 2 चमचे साखर, पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेतलं. दह्यामध्ये मीठ, साखर घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच खमंग फोडणी घालायची आहे. 1 चमचा तेल चांगलं गरम झालं, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट घालून खमंग फोडणी लगेचच दह्यावर घालून घ्यायची. वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं तर मस्त खमंग असं फोडणीचं दही वड्यासोबत खाण्यासाठी तयार झालं. तोपर्यंत पीठही चांगलं मुरलं आहे. आता वडे बनवण्यासाठी इथे मी ही प्लास्टिकची पिशवी घेतली. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडे हाताला चिकटणार नाही. लगेचच वडा थापून घ्यायचा. वडा किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार पिठाचा गोळा घेऊन हाताने वडे थापायचे आहेत, अगदी पुरीसारखे. पुरी जशी थोडीशी जाडसर असते तसेच वडे बनवायचे. खूप पातळ बनवायचे नाही, नाहीतर ते फुगणारही नाही आणि कडक होतील. हाताने वडे बनवायचे नसतील तर पुरी मेकरमध्ये सुद्धा तुम्ही वडे बनवू शकता. आता हा वडा थापून झाल्यानंतर मध्ये असं हे छिद्र करून घ्यायचं, ज्यामुळे वडा एकसारखा तळला जातो आणि छान फुलतो देखील. पण वडे तळण्याआधी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं, गॅस मध्यम आचेवर ठेवल्यानंतर वडा त्यामध्ये तळून घ्यायचा. तळताना ज्या बाजूने आपण वडा थापून घेतला ती बाजू वर ठेवायची, त्यामुळे वडा छान फुलला जातो. एका बाजूने व्यवस्थित तळून घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या बाजूनेही वडा तळून घ्यायचा आहे. मस्त खमंग टम्म फुललेला असा हा उपवासाचा वडा. साबुदाण्याच्या वड्यालाही मागे टाकेल इतका अप्रतिम चवीचा हा वडा तयार होतो आणि तो देखील काही मिनिटामध्ये. थापण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही आणि तळण्यासाठीही. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवूनच वडे व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जातात आणि फुलतात देखील. अगदी परफेक्ट असा हा उपवासाचा वडा. जर तुम्हाला साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा आला असेल तर हे वडे जरूर ट्राय करा. एकदा बनवाल तर नेहमी असेच वडे बनवून खाल. खमंग खुसखुशीत उपवासाचे गरमागरम वडे, त्यासोबत खमंग फोडणीचं दही आणि सुमधुर अशी सीताफळाची बासुंदी. तर हा आहे आमचा आजचा उपवासाचा मेनू. वडा बघाल तर मस्त खमंग होतो, खायलाही अप्रतिम लागतो. तुम्ही आज उपवासाला कोणता पदार्थ बनवला आणि हे पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा. 1 वाटी घेतलेला आहे भिजवलेला साबुदाणा. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ घालून घेतलं. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा लाल तिखट घातलं आहे. 1 ते 2 चमचे ओलं खोबरं घेऊन त्याचे हे जाडसर काप करून घेतले. त्यानंतर पाव चमचा घातला आहे हिरवी मिरचीची पेस्ट आणि 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. हा कूट थोडासा जाडसरच करायचा, खूप बारीक पावडर करायची नाही. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आहे. 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेऊन तो किसून घ्यायचा. किसून घेतला
फेकल्यामुळे बटाट्याचे जाडसर तुकडे राहत नाही आणि हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित तयार होतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बरं, जर तुम्ही उपवासाला लिंबू खात असाल, कढीपत्ता खात असाल, तर तो देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही. बटाट्याचा जो काही ओलसरपणा आहे त्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघाल तर अगदी परफेक्ट आपलं हे पीठ तयार झालं. या मिश्रणापासून आपण उपवासाचा कमी तेलात तयार होणारा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी द इंदूस व्हॅली यांचा मी हा कास्ट आयर्नचा तवा वापरला. वापरायला अगदी सोपा आणि अतिशय उपयुक्त हा तवा आहे. तुम्हालाही हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कुपन कोड शगुन12 वापरून तुम्ही 40+12% डिस्काउंट मिळवू शकता. तव्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जे मिश्रण बनवलं होतं त्यातला छोटा गोळा घेऊन हे थालीपीठ थापून घ्यायचं. थापताना खूप जाडसर किंवा खूप पातळ थापायचं नाही. थोडंसं मध्यम आकारातच थापून घ्यायचं. त्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवून थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. जर थालीपीठ तुम्ही खूप पातळ थापाल तर ते थंड झाल्यानंतर वातड होतं, खायला चांगलं लागत नाही. यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घेऊया, म्हणजे थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल. त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं. मध्यम आचेवरच थालीपीठ चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अगदी छान असं मऊसूत थालीपीठ तयार होतं, जरासुद्धा वातड होत नाही. मोजक्या साहित्यामध्ये कमी तेलात उपवासाचा झटपट असा हा साधा सोपा पदार्थ. बरं, आता जर तुम्हाला तव्यावर थालीपीठ थापता येत नसेल, तर काय करायचं, केळीचं पान, सुती कपडा ओला करून घ्यायचा किंवा मग प्लास्टिकची पिशवी असते त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि नसेलच तर असा फॉइल पेपर असेल त्यावर तुम्ही थालीपीठ थापून घेऊ शकता. नेहमीचे थालीपीठ आपण जसे बनवतो तसेच बनवायचे आहेत, पण थापताना थोडेसे मध्यम आकारात थापायचे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर अजिबात थापू नका. पातळ जर थालीपीठ थापाल तर ते थंड झाले की वातड होतात, खायला चांगले लागत नाही. अगदी थंड झाल्यावर सुद्धा मऊ लुसलुशीत राहणारे असे उपवासाचे थालीपीठ. 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला. आता हे जे काही साहित्य घेतलं आहे यामध्ये 2 ते 3 व्यक्तींसाठी उपवासाचा हा पदार्थ तयार होतो. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे शिजवलेले बटाटे घेऊन ते किसून घ्यायचे किंवा अगदी बारीक स्मॅश करून घ्यायचे आहे. बटाट्याचे अजिबात तुकडे त्यामध्ये राहता कामा नये. उपवासाचा हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे. अगदी पटकन तयार होतं आणि उपवासाचे पदार्थ बघाल तर मोजक्या साहित्यात तयार होतात. त्यामुळे जास्तीचा पसारा अजिबात पडत नाही. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, तर मी अर्धा चमचाच मीठ घालून घेतलं. 1 मोठा चमचा इथे हिरवी मिरचीची पेस्ट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दाण्याचा कूट घालून घेतला आहे 3 ते 4 चमचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे साहित्य कमी जास्तही करू शकता. उपवासासाठी जर हा पदार्थ बनवणार नसाल, तर यामध्ये तुम्ही कढीपत्ता, लिंबाचा रस आणि अजूनही मसाले वापरू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 5 मिनिटं हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत या पदार्थामध्ये घालण्यासाठी आपण स्टफिंग बनवणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी ओला नारळ घेतला. मिक्सरवरनं फिरवून घ्यायचा, थोडासा जाडसर किंवा खवून घेतलात तरी चालेल. ओला नारळ जर वापरायचा नसेल तर त्याऐवजी सुकं खोबरंही वापरू शकता. यामध्ये 4 ते 5 चमचे काजूचे तुकडे आणि थोडेसे मनुके घालून घेतले. 2 चमचे घालायची आहे साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू शकता. लिंबाचा रसही वापरू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं हे स्टफिंग तयार झालं. यामुळे उपवासाचे जे अप्पे आहेत ते खायला अप्रतिम लागतात. उपवासासाठीचे अप्पे बनवताना हे जे सारण आहे ते पॅटीसमध्ये देखील वापरलं जातं. जर तुम्हाला उपवासाचे पॅटीस बनवायचे असतील तर त्याला देखील हेच सारण वापरायचं आहे. त्यानंतर हाताला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि अगदी छोटे हे मिश्रणाचे गोळे करून घ्यायचे. खूप मोठे करायचे नाही. हे मिश्रण हातावर घेऊन हलकंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे सारण. तर अगदी 1 चमचा सारण यामध्ये घालून घेतलं. हे स्टफिंग घातल्यामुळे उपवासाचे जे अप्पे आहेत ते खायला अप्रतिम लागतात, थोडेसे वेगळ्या चवीचे देखील. सारण घातल्यानंतर या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत, म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि पुन्हा एकदा एकसारखा गोळा करून घ्यायचा. अगदी साधी सोपी पद्धत आणि पटकन तयार होतात. जराही जास्तीचा वेळ लागत नाही. अशाच पद्धतीने राहिलेले सगळे अप्पे बनवून घेतले आणि आता आपण हे अप्पे पात्रामध्येच बनवणार आहोत. त्यासाठी अप्पे पात्र चांगलं गरम झालं, तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे अप्पे बनवून घेतले आहेत ते घालून घ्यायचे. तुम्हाला जर हवं असेल तर हे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. पण कमी तेलात उपवासाचा हा पदार्थ, त्यामुळे ॲसिडिटी होत नाही. बऱ्याच वेळा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते. म्हणूनच कमी तेलात तयार होणारा उपवासाचा हा पदार्थ यासाठी अप्पे पात्रामध्ये बनवला आहे.
गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. सगळ्या बाजूने अप्पे व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यामुळे ते सतत हलवत राहायचे म्हणजे एकसारखे भाजले जातात. आवश्यकता असेल तरच तूप किंवा तेल घालायचं. यावर झाकण ठेवण्याची अजिबात गरज नाही. हे अप्पे व्यवस्थित भाजण्यासाठी 5 ते 7 मिनिटं लागतात. सोनेरी रंगावर मस्त असे आपले हे उपवासाचे अप्पे तयार झाले. काही मिनिटात तयार होणारा कमी तेलात उपवासाचा पदार्थ. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले, ते किसून घ्यायचे. बऱ्याच वेळा बटाटे शक्य असेल तर किसूनच घ्या किंवा मग अगदी बारीक स्मॅश करून घ्यायचे, ज्यामुळे बटाट्याचे तुकडे अजिबात राहता कामा नये. यामध्ये 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतली, अर्धा चमचा जिरे घातले, चवीनुसार मीठ घालायचं. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडेसे घातलेले आहेत ओल्या नारळाचे काप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा, पण हा जो कूट आहे तो थोडासा जाडसर करायचा, खूप बारीक पावडर करायची नाही. इथे मी 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. 1 चमचा घातलेली आहे साखर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हिरवी मिरची जर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही फक्त लाल तिखट वापरू शकता. 1 वाटी घातला आहे साबुदाणा. हा भिजवलेला साबुदाणा आहे. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर उपवासाला काळी मिरी पावडर, आलं किंवा कढीपत्ता खात असाल, तर हे पदार्थसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे मिश्रण तयार झालं आहे. बटाट्याचा ओलसरपणा आणि साबुदाणा जो असतो त्यामध्येच हे व्यवस्थित तयार होतं. वेगळं असं पाणी किंवा तेल घालण्याची अजिबात गरज पडत नाही. हाताला हलकंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि त्यानंतर ह्या मिश्रणाचा हा गोळा घेऊन थोडासा जाडसर हा वडा थापून घ्यायचा आणि मध्ये असं हे छिद्र करून घ्यायचं, जसे आपण मेदूवडे बनवतो. या पद्धतीने वडे बनवले की मस्त असे कुरकुरीत तयार होतात, आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सगळे वडे बनवून घेतले. वड्यांचं मिश्रण बनवताना खूप सैलसर भिजवायचं नाही, थोडंसं घट्टसरच भिजवायचं, त्यामुळे वडे तेलामध्ये फुटत नाहीत. आता तेल चांगलं गरम झालं, पण ते कितपत गरम हवं, जेव्हा आपण हे मिश्रण तेलामध्ये घालू तर लगेचच तेलावर तरंगतं. इतपत हे तेल गरम आहे. खूप धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही. वडे तळताना गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आणि मस्त सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे आहेत. वडे तळण्यासाठी अगदी 5 ते 6 मिनिटं लागतात, पण खूप कमी आचेवर वडे अजिबात तळायचे नाही. त्यामुळे वड्यांमध्ये वाफ तयार होते आणि तेलामध्ये वडे फुटतात. म्हणूनच वडे तळताना ही काळजी जरूर घ्या. मस्त टम्म फुललेले असे साबुदाण्याचे उपवासाचे मेदूवडे. बनवायला जितके सोपे आहे, खायला तितकेच चविष्ट, अप्रतिम चवीचे असे उपवासाचे हे पदार्थ